गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव निशांत आहे आणि मी आज मंडे आहे, तर मी आजपासून विचार केला आहे की मी व्लॉगिंग सुरू करेल. व्लॉग्स वगैरेमध्ये माझं काहीच नाही आहे, मी फक्त शॉर्ट्स बनवतो. बट आता दुपारचे 2 वाजले आणि मी जस्ट उठलो आहे, कारण की दिस इज द फर्स्ट डे ऑफ बेरोजगारी व्लॉग्स. मी जस्ट बसलो आहे आणि ॲपल खातो, कारण की मला जिमला जायचं आहे. फ्रूट रोज खाल्ले पाहिजे तुम्ही. फ्रूट्स खूप चांगले असतात बॉडीसाठी. बट लवकर पण उठायला पाहिजे, जे मी करत नाही, कारण की मला झोपताच म्हणजे सकाळ होऊन जाते. प्रॉब्लेम तो आहे. बट तरी पण फ्रूट्स रोज खाल्ले पाहिजे तुम्ही. आता मी जिमला यायला रेडी होतो आहे, तर मी रेडी झाल्यानंतर परत येतो. आता मी जिमला चाललो आहे. जिमला जाताना मी जास्त काही खात नाही. फ्रूट्स खातो, ब्लॅक कॉफी पितो आणि ओट्स खातो. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही करत नाही. पण आता मला चालत जावं लागणार आहे, कारण की स्कूटीमध्ये पेट्रोल नाही आहे. नाहीतर मी स्कूटीने जातो. आज चालत जाणार आहे. मी जिममध्ये ब्लॉग करणार नाही, कारण की पहिला ब्लॉग आहे माझा ऑफकोर्स, म्हणून मी जिममध्ये ब्लॉग करणार नाही. बट नक्की पुढे जाऊन मी जिममध्ये पण ब्लॉग्स करेल. चला बाय. हाय गाईज, मी जिमवरतून परत आलो आहे आत्ताच्या. तर मी जिममध्ये ब्लॉग्स नाही करू शकत, कारण की ऑफकोर्स बॉडी चांगली नाही पाहिजे. एकदा बॉडी बनली की जिममध्ये पण ब्लॉग करणार मी. आता घरी जाणार, आंघोळ करणार आणि मस्त जेवणार. डाएट इम्पॉर्टंट आहे खूप. डाएट सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. घरी जाणार, अंडा खाणार. मम्मीने कढी भात बनवायला वाटतं, कढी भात खाणार. आपण काय मराठी लोक, आपला डाएट असंच असतं. डाळ भात हे सगळं, भाजी चपाती, आपण हे सगळं करणार. मी चाललो आहे घरी. चला मग मी सांगतो पुढे काय होणार आहे. आता जस्ट अंडे उकडायला ठेवले. आता मी जेवण पण घेईल, पण त्याच्या पहिले मी जाऊन आंघोळ करणार. आंघोळ केल्यानंतर मग आपण जेवणार. पण जेवताना मी दाखवणार नाही, कारण की ऑफकोर्स अन्नाचा अपमान नाही केला पाहिजे. पहिले जेवून घेणार, मग त्याच्यानंतर दाखवेल की मी बेरोजगारी लाईफमध्ये करतो काय. आंघोळ करून झालेली आहे, जेवण पण झालेलं आहे. आता विचार चालला आहे की काय केलं पाहिजे. बट मी असं विचार करतो आहे की आता थोडं कॉन्टेंट आयडियाज दिले पाहिजे, की आता ह्या वीकमध्ये पण 2-3 रील तर पोस्ट करावेच लागेल, इंस्टाग्रामवरती पण आणि यूट्यूब शॉर्ट्सवरती पण. तर विचार करतो आहे काय बनवलं पाहिजे काय नाही. तर आता तोच विचार चालू आहे. आता लिहिणार, बघणार काय करायचं काय नाही. थोडं ChatGPT पण करणार, थोडं इकडं तिकडं बघणार, व्हिडिओज बघणार लोकांचे आणि थोडे रेफरन्सेस घेणार. अजून काही नाही. बापरे, खूप हेक्टिक आहे काम. तुम्हाला माझ्या रूममधून मी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू कसा दिसतो. कॉन्टेंट आयडियाज लिहून झालेले आहेत, म्हणजे एवढं काही विचारात आलं नाही माझ्या, पण थोडंफार मी ट्राय केलं आहे. पण रूममधून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. असा व्ह्यू आहे. मस्त पेगोडा दिसतो इथून. एकदम मस्त हवा चालते. पाऊस खूप जोरात येतो, हवा खूप जोरात चालते. दरवाजे जोरात लागतात. आपल्याला खूप डेंजरस हवा चालते. आता काय केलं पाहिजे हेच प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये. काय करायला नसतं तर मग विचार करावा लागतो काय केलं पाहिजे. आता जस्ट माझ्या फ्रेंडचा फोन आलेला मला की चहा प्यायला जायचं आहे करून. संध्याकाळ झाली की उपटसोंडे लोकांचा फोन येतोच लगेच, की चल चहा प्यायला जायचं आहे, हे करायला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, खायला जायचं आहे. आता जाणार, चहा पिणार, वडापाव वगैरे काय खाणार, टाईमपास करणार. हा नाही बोलता रात्र होऊन जाणार. रात्री मग घरी येणार, मग परत जेवणार, मग झोपायचा प्रयत्न करणार. मग परत त्यांचा फोन येणार की चला चहा प्यायला जायचं आहे रात्री 12:30-1 वाजता. मग घरी येणार 2-3 वाजता. घरी येणार, मग झोपणार कधी, मग उठणार कधी. पहिलेच बोलतो आहे, काम नसणाऱ्या माणसाची लाईफ खूप डेंजरस असते. म्हणजे एवढी हेक्टिक असते ना, रोज विचार करावा लागतं काय करायचं काय नाही करायचं. बट काय ना काहीतरी करूनच घेऊ. तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो, कारण की मी असं बाहेर जाऊन काय दाखवू नाही शकत, कारण की तुम्हाला माहिती आहे की
आपण मित्रांबरोबर असतो तेव्हा किती अनफिल्टर्ड असतो, तर त्या सगळ्या गोष्टी मी नाही दाखवू शकत. पण जेव्हा म्हणजे माझे व्लॉग्स चांगले चालायला लागतील तेव्हा ऑफकोर्स मी बाहेर पण व्लॉग करेल, बाहेरचं पण दाखवेल, मी फ्रेंड्सबरोबर कुठे जातो, काय करतो, सगळं दाखवेल तुम्हाला. बट आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच.